नमस्कार. सकाळचे 6:15 वाजले. ठिकाण डोंबिवली. यात्रेकरू आपल्या बसची वाट बघतायत आणि ही एक अनोखी यात्रा आहे. एक क्रांती तीर्थयात्रा. 4 क्रांतिकारकांच्या राहत्या घरांना भेट आणि सोबत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून त्याच क्रांतिकारकांबद्दल संपूर्ण चरित्रकथन. थोड्याच वेळात बसही आली आणि या एका अनोख्या अशा यात्रेला सुरुवात झाली. पनवेलच्या पुढे केवळ 8 किलोमीटर अंतरावर आपण आता येऊन पोहोचलो आहोत ते आद्य क्रांतीवीर श्री वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी. चला तर मग ऐकूया श्री वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्रकथन श्री सच्चिदानंद शेवडे यांच्या वाणीतून. आपण आज पहिल्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंतांच्या इथे आलोय. खुर्ची आणि खाली बसणं याची गंमत अशी होते की एकदा गणेशोत्सवामध्ये गिरगावमध्ये व्याख्यान होतं जावबाच्या वाडीत. तिथे गेल्यानंतर व्याख्यानाला उभा राहिलो तो त्या संयोजकाने विचारलं, म्हटलं अरे समोर फक्त 3च माणसं होती, तर म्हटलं बाकीचे कुठे आहेत? तर म्हणाले हे काय सगळेजण वरती आमच्या बसतात म्हणे, खालच्या चौकात मधल्या चौकात होतं तर गॅलरीत वगैरे बसतात म्हणे. म्हटलं मग खाली का येत नाहीत? तर म्हणे अहो किती वेळा सांगितलं तरी कोणी खालीच येत नाही म्हणे. म्हटलं चल आपण 2 मिनटात आणूया त्यांना खाली. तर म्हणाला कसं आणणार? तो मी सुरुवातच केली. म्हटलं ज्यांना आपलं वयाबद्दल शंका आहे त्यांनी वरच आपापल्या घरी बसून ऐकलं तरी चालेल, पण आपल्या तारुण्याबद्दल अजिबात शंका नसेल त्यांनी खाली आलात तर जास्त बरं होईल. दुसऱ्या मिनटाला सगळं भरलं खाली, कारण आपल्याला म्हातारं कोण म्हणणार ना. तर अशी काही वेळेला गंमत होते. खरं चटकन आलं आणि मिळेल ती जागा घेतली, खाली बसलं. आजकाल खाली बसणं हा तसं बघायला गेलं तर सगळ्यांच्याच म्हणजे बऱ्याच जणांच्या दृष्टीने 40शी नंतरचे प्रॉब्लेम आहे हा खानपान आदी सगळ्या व्यवहाराचा सध्या बसत असलेला फटका, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. वासुदेव बळवंतांच्या इथे शिरढोणला आपण आल्यानंतर मुळात काही जण विचारतात की यांना आद्य क्रांतिकारक का म्हणतात. मग काही जण त्याच्याकरता सुद्धा एक वाद उत्पन्न करायचा, म्हणून मग अमक्याला म्हटलं तर काय, तमक्याला म्हटलं तर काय, ढमक्याला म्हटलं तर काय, असं करायला लागतात. त्यांना म्हटलं एक साधी सोपी गोष्ट म्हणजे 1857च्या नंतर एकट्या दुकट्या माणसांनी केलेला पहिला उठाव, म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. 1857च्या पूर्वी झालेले नाही आहेत का? तर तसे झालेत की उमाजीराजेंनी केलेला आहे. उमाजीराजांना 1832मध्ये फासावरती चढवण्यात आलं होतं, त्यांनी उठाव केलेलाच होता. त्यांच्या आधी उठाव झालेले नाहीत का? तर झालेत. 1757पासून पुढच्या 100 वर्षामध्ये लहान थोर असे 77 उठाव झालेले होते, थोडे थोडके नाहीत. पण त्या 77 उठावांना यश काहीच मिळालेलं नव्हतं. तसंच वासुदेव बळवंतांच्याही उठावाला यश मिळालेलं नाही, पण 1857 नंतर एकट्या माणसांनी केलेला आणि ज्याच्यावरती 4 भयानक आरोप ठेवण्यात आले. एक म्हणजे ब्रिटिश शासनाविरुद्ध लोकांमध्ये अप्रीती पसरवणं, शासनाविरुद्ध युद्ध पुकारणं, राजद्रोह आणि त्याकरता दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि पैसा गोळा करणं, हे 4 आरोप त्या काळामध्ये ठेवला गेलेला हा पहिला माणूस, म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. आपण जे या 2 दिवसामध्ये जी 4 आपण व्यक्तिरेखा निवडल्या आहेत त्याच्यामागचं एक समान सूत्र हे असंच आहे की वासुदेव बळवंत फडके 57 नंतर उठाव केलेला पहिला क्रांतिकारक. चापेकर, दुपारी आपण जाणार आहोत तिथे, एका घरामधली 3 सख्खी भावंड देशाकरता फासावरती चढत आहेत, असं जगामध्ये कुठचंही उदाहरण निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. तर असं हे पहिलंच कुटुंब असं की 3ही भावंड देशाकरता फासावरती गेली.
उद्या आपण जाणार आहोत ते क्रांतिकारक राजगुरू शिवराम हरी राजगुरू. 1857 नंतर लोकांनी एकत्र जमून उठाव करणं हे जे उत्तर भारतामध्ये घडलं ते घडण्यामध्ये एक कारणीभूत असलेले म्हणजे राजगुरू. म्हणून आपण राजगुरूचं चरित्र घेतलं. कारण आपल्याला भगतसिंग माहिती असतात पण आपल्याला राजगुरू माहिती नसतात. चंद्रशेखर आझादही थोडेफार माहिती असतात पण राजगुरू अजिबात माहिती नसतात, जे या मातीत जन्माला आले. म्हणजे राजगुरूंच्या वरती त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला पंजाबमधल्या अमर उजालानी रंगीत पुरवणी काढली होती. आपल्याकडे आठवा कोणी काढलेली आपल्याला आठवत आहे का? कारण त्या काळात फक्त एकच लोकसत्तामध्ये मीच एक लेख लिहिला होता राजगुरूंच्यावरती. तेवढा एक लेख सोडला तर उभ्या मराठी वृत्तपत्रसृष्टीला असा कोणी माणूस होता आणि त्याची काहीतरी जन्मशताब्दी आहे ह्याच्याशी काही घेणं नव्हतं. इतकी अनास्था आपली आहे. याचं कारण आहे की लहानपणापासून आपण जे शाळेतून किंवा कॉलेजमधून शिकत आलो आहे तीच मुळात अनास्था असते. कारण आजही आपल्याकडे हेच शिकवलं जातं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग टिंब रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आमच्या लेखी अर्ध्या मार्काचा प्रश्न असतो तो. 15 ऑगस्ट 1947 हा अर्ध्या मार्काचा प्रश्न असतो, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा असतो. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी शाळा कॉलेजेसमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये येणारा प्रत्येकजण हेच म्हणतो, मिळालं 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 ऐकून त्याची किंमत उरलेली नाही अशी अवस्था झाली आहे. कारण मिळते कोणती गोष्ट मग आपण विचार किती करत नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो बरं का, की मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर किती सूक्ष्म भाग आहे की मिळते कोणती गोष्ट. भीक मिळते आणि दान मिळतं. स्वातंत्र्य हे भीक आहे का दान आहे मिळायला? या दोन्हीपैकी जर काही नसेल, लोकांनी आपलं रक्त घाम आणि अश्रू त्याकरता सांडलेले असतील तर मग किमान यापुढे तरी पुढच्या पिढ्यांना सांगताना 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताने स्वातंत्र्य मिळवलं हे सांगायला पाहिजे. मिळवलं या शब्दामध्ये पराक्रम आहे, त्याग आहे, ओज आहे, तेज आहे. मिळालं मध्ये काय आहे? पण तरी ते मिळालं 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 असंच ऐकत आलो आहे, त्यामुळे त्याची किंमत उरलेली नाही. ही आजची अवस्था झाली. आणि म्हणून क्रांतिकारकांच्याबद्दल बरं त्यातून सशस्त्र क्रांतिकारक आपल्याकडे शिकवले जात नाहीत. एखाद्या पॅरेग्राफमध्ये सशस्त्र क्रांतिकारक निपटले जातात. या उलट या देशाला स्वातंत्र्य जणू उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया, इझी वे टू गेट फ्रीडम, की मुठभर मीठ उचला आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग यांनी सगळ्यांनी जे काही सांडलं ते नेमकं काय होतं हे आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून ही एक जी अभिनव कल्पना काढली की किमान या 4 क्रांतिकारकांच्या, कारण सावरकरांच्याबद्दल आपण उद्या संध्याकाळी जाणार आहोत, त्याला तर सावरकरांना तर क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे सावरकर असे आपण हे 4 जे निवडले ते त्या कारणाकरता आणि त्यांच्या तिथे जन्मस्थळाशी जाऊन त्यांचा इतिहास थोडा तरी माहिती करणं. मला ही ज्या वेळेला आम्ही नवीन चालू केलं होतं त्यावेळेला मला एक दोघांनी सांगितलं की हां हे बरं झालं म्हणजे मुलांना कळेल तरी. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला किती माहिती आहे? मुलांना कळेल तरी मान्य, तुम्हाला किती माहिती आहे की वासुदेव बळवंत फडक्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तो मध्यंतरी एक चित्रपट आला होता, तो चित्रपट जर कदाचित बघितला असला तर त्याच्यावरून वासुदेव बळवंत रमेश देवनी काढलेला जो पिक्चर होता तो, त्याच्यावरून आम्ही कदाचित ती कल्पना करणार. चापेकरांच्यावरती आला होता 22 जून, तोही आता 25-30 वर्ष झाली त्या चित्रपटाला, तर त्याच्यावरून आम्ही कल्पना करणार का? किंवा सावरकरांच्यावरती चित्रपट आला होता त्याच्यावरून करणार का? किंवा अजय देवगणचा जो भगतसिंग आला होता ज्याच्यामध्ये राजगुरूंना कॉमेडी दाखवलं होतं, कॉमेडियन दाखवलेलं होतं, की जो माणूस एकीकडे संस्कृतमध्ये हुशार, मध्यमाची परीक्षा पास झालेला तर्कतीर्थाची, आणि दुसरीकडे उत्तम नेमबाज असा असलेला माणूस, आम्हाला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल तसं बघायला गेलं तर. या एका कारणाकरता की किमान त्या ठिकाणी जावं आणि या क्रांतिकारकांच्याबद्दल समजून घ्यावं. मुळात रत्नागिरीच्या जवळ कुरघ्याचे असलेलं फडके कुटुंबीय हे पुढच्या काळामध्ये जे कोकणामध्ये येऊन स्थिरावलं ते कुलाबा जिल्हा, तेव्हाचा कुलाबा जिल्हा, नाही तर आता कोणीतरी मनातील लगेच हे बहुतेक जिल्हा चुकीचा बोलले, तर तसं नाही, हा तेव्हाचा कुलाबा जिल्हा होता. तर कुलाबा जिल्ह्यातल्या या शिरढोण या गावी येऊन स्थिरावले. घरची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम, काही केलं नसतं तरी फडक्यांच्या पुढच्या पिढ्यांनी किमान 7 पिढ्यांनी बसून खाल्लं असतं, इतकी संपत्तिक स्थिती उत्तम. कारण अनेक खंडीचं, जवळपास 60 खंडीचं उत्पन्न होतं.
पेशव्यांनी 12 गावं लावून दिलेली होती. याशिवाय कर्नाळा किल्ला जो आहे त्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी होती त्यांच्याकडे. वासुदेवरावांचे जे आजोबा होते अनंतशास्त्री भट्ट हे दशग्रंथी, एकीकडे दशग्रंथी होते आणि दुसरीकडे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र दोन्हीशी असलेला संबंध 1818मध्ये ज्या वेळेला पेशवाई खालसा झाली आणि मराठेशाहीचं एकूण वर्चस्व ज्या वेळेला संपलं त्याच वेळेला कर्नाळ्यावरती सुद्धा हल्ला केलेला होता आणि कर्नाळा तरी 3 दिवस लढला आहे आणि 3 दिवसानंतर बाकीच्या सगळीकडे जे झालं तेच अनंत शास्त्रींना हाताला पांढरा रुमाल बांधून कर्नाळ्यात सुपूर्त करावा लागला. पण तरी घरी बसून ज्या माणसाला काही काहीतरी करण्याची सवय असते ना तो रिकामा बसत नाही आणि ज्याला काहीच करायचं नसतं त्याला काही करणं हे जीवावरचं होतं. तसे घरी बसूनसुद्धा रिकामे बसले नाहीत. त्यांना वृक्षारोपणाची भयंकर आवड होती आणि वृक्षारोपणाची इतकी आवड की वयाच्या 92व्या वर्षी पाय मोडला त्यांचा तरीसुद्धा पालखीत बसून त्यांनी त्या काळामध्ये जवळपास 3,000 ते 5,000 झाडं लावली. म्हणजे आपल्या शेतात तर लावलीच पण इतरांच्याही शेतात लावली. बरं कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, आमच्या शेतात काय करताय, उद्या ह्याच्यावरती अधिकार सांगितलात मग काय करणार. त्या काळात असं कोणी काही म्हणायचं नाही, करतोय ते काहीतरी चांगलं काम करतोय माणूस असं म्हणायचे. आणि वयाच्या 95व्या वर्षी अनंतशास्त्री भट्ट गेले. जाण्यापूर्वी त्यांना मनात होतं आपण संन्यास दीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी आतुर संन्यास घेतला. आतुर संन्यास म्हणजे मनातून ज्या क्षणाला असं वाटतं माणसाला की आपण संन्यास घेतला आहे त्या क्षणाची होणारी परिस्थिती. आणि नंतर पुढे ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला इथेच पुढे एक तळ आहे उजव्या हाताला, त्या तळ्याच्या तिथेच मारुती मंदिर पण आहे. इथे हनुमान जन्मोत्सव वगैरे खूप मोठा होतो गावात. तिथे एक छोटेखानी त्यांची समाधी आहे, कारण तिथेच त्यांना ज्या वेळेला एखादा माणूस संन्यास घेतो त्यावेळेला तो गेल्यानंतर एकतर नदीमध्ये त्याचं शरीर सोडलं जातं किंवा भूसमाधी दिली जाते. तशी भूसमाधी तिथे त्यांना देण्यात आली होती. त्यांचा मुलगा बळवंतचा जन्म 1821मधला. बरं घरात इतकी संपूर्ण किल्लेदाराचा मुलगा, किल्लेदारी जरी गेलेली असली तरी पण गावातले सगळेजण त्यांना सुभेदार म्हणायचे आणि ही सुभेदार की गाजवत बळवंतराव हिंडायचे. बळवंतरावांचं पुढे कालांतराने त्या काळाप्रमाणे लवकरच लग्न होणं हा जो भाग होता तसं त्यांचं लग्न झालं आणि कल्याणची बोरगावकरांची मुलगी सरस्वती ही त्यांची पत्नी म्हणून शिरढोणात आली आणि तिच्यापोटी जन्माला आलेले 4 नोव्हेंबर 1845 वासुदेव बळवंत. मूल जन्माला आल्यानंतर विलक्षण देखणं, त्यामुळे दोन्हीकडच्या सासर माहेर दोन्हीकडच्या कुटुंबियांचा अतिशय प्रिय, कारण एकतर सोनेरी केस होते, लख्ख गोरा वर्ण आणि निळे डोळे हे वैशिष्ट्य होतं आणि लहानपणापासून अतिशय खोड्या काढणारं. बरं त्यातून व्यायाम भरपूर करणं, म्हणजे 4-4 शेर दूध सहज रिचवायचे. दूध रिचवणं वेगळं आणि पचवणं वेगळं. आपणही रिचवायला बसलो तर रिचवू शकू, दुसऱ्या दिवशी कळतं पचलं की नाही ते. त्यामुळे अशा पद्धतीने असलेलं हे मूल हे ज्या वेळेला वाढत होतं, बऱ्याच काळात कल्याणला असायचे. कल्याणला त्यांचे सगळे मामा त्यांच्या आईला आई म्हणायचे ना, मग डोक्यात गोंधळ व्हायचं हो लहान मुलाच्या की आपण त्यांच्या बहिणीला आई म्हणतो आहे आणि ते सगळे तिला आई म्हणत आहेत. मग त्यांनी सुटसुटीत केलं मामाची आई आणि माझी आई. कधीकधी आईला सरस्वती म्हणून सुद्धा हाक मारायचा नाव घेऊन. पण ह्या सगळ्या बाललीलांचं कौतुक होतं आणि ते स्वाभाविक असतं. आपल्या घरी लहान मुलं असतं त्यावेळेला ते काही बोललं तरी त्याचं जसं कौतुक असतं की बाळाचे बोबडे बोल असं म्हणून. पण मोठा होता होता एकदा उल्हास नदीला पूर आला. उल्हास नदीला पूर येतो तेव्हाच पाणी दिसतं, डोंबिवलीकरांना तर माहिती आहे. आणि मग तेव्हा दिसतं ते केवढं तरी असतं आणि पाऊस मी म्हणतो एवढा पडतो आहे. मूल कुठेही दिसेना, वासुदेव गेला कुठे म्हणून आईने सगळीकडे शोधलं, घरभर शोधलं, कुठेही दिसला नाही. हा त्या पुरात पूर काय तो बघायला गेला की काय असं वाटून आईने पदर खोचला, ओचा सरसावला. ओचा वगैरे हे नऊवारी नेसणाऱ्यांना माहिती आहे, नाहीतर आता पाचवारीमध्ये ओचा हा प्रकारच येत नाही त्यामुळे. तर आणि आई बाहेर पडली. बाहेर पडणार तेवढ्यात धान्याच्या धडप्या मागून, पूर्वी धडपा असायचा, धडप्यामध्ये धान्य कणगी ज्याला म्हणतो तसे,
त्या धडप्यांमध्ये धान्य भरून ठेवलेलं असायचं. त्याच्या मागे लपलेला मग वासुदेव बाहेर आला, मी इथे आहे म्हणून. मग आईचे धपाटे खाण्याशिवाय दुसरं काय असतं ना अशा वेळेला. तर अशा ह्याच्यात तो लहानाचा मोठा होतो आहे. कल्याणमध्येच इंग्लिश स्कूलमध्ये गेला, कारण इथल्या आजोबांचं इंग्रजीच्या बरोबर भयंकर कारण त्यांनी सोसलेलं होतं, त्यामुळे इंग्रजांच्या बरोबर त्यांचा उभा दावा होता. त्यामुळे याला इंग्लिश शिकवावं असं त्यांना वाटत नव्हतं. तिथल्या मात्र आजी आजोबांना वाटत होतं, त्यामुळे त्याला शाळेत घातलं. इंग्रजीमध्ये प्रवीण झाला. अक्षर इतकं सुंदर होतं की माझं स्वतःचं वासुदेव बळवंत नावाचं पुस्तक आहे, कोणाला मिळालं आपल्याला तर बघा, त्याच्यामध्ये मी त्यांचा अक्षराचा नमुना दिलेला आहे. कारण त्यावेळेला धूळपट्टी होती, आता पाटी पण नाही राहिली, तर धूळपट्टी तर माहितीच नाही लोकांना. धूळपट्टी म्हणजे लाकडावरती अगदी मऊसूत केलेली धूळ, म्हणजे वस्त्रगाळ अशी धूळ ती पसरलेली, विटकरीची वगैरे जी असते ती वस्त्रगाळ करून ती त्याच्यावरती पसरायची. आणि तांब्याचं काडी घेऊन त्याच्यावर आई पहिल्यांदा हाताला धरून मुलाला शिकवायची. पूर्वी आया शिकवायच्या लिहायला, आणि त्या श्री गणेशायनमा शिकवायच्या, कारण देवाचं नाव घ्यावं अशी आपल्याकडची म्हणजे शिक्षणाची सुरुवात देवाच्या नावापासून व्हावी. पुढे ते गणपतीचं नाव म्हणजे हिंदूंच्या देवाचं नाव, त्यामुळे तसं नाही. आता सगळं आपल्याकडे सेक्युलर व्हायला लागलं ना, म्हणून मग श्री गणेशायनमा गेलं, आणि मग गमभन आलं त्या ठिकाणी. आणि पुढची सुरुवातच त्याची अभ्यासाची रसतळपासून, रसतळापासून सुरुवात, गमभन रसतळं. आमच्या मध्य प्रदेशात त्यावेळेला एकदा एक असं झालेलं होतं की तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत दिलेलं उत्तर आहे बरं का, की त्यावेळेला तिथे बाराखडीच्या पुस्तकामध्ये ग ग गणपती का होतं ते त्यांनी बदललं आणि ग ग गधे का केलं. तर त्यांना विचारलं की गधे का केलं गणपतीचं असून, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे, म्हणाला गणपती कम्युनल आहे और गधा सेक्युलर आहे. तेव्हापासून मला खूप बरं वाटायला लागलं की आपले नेते मंडळी किती प्रामाणिक आहेत, की ते त्यांना माहिती आहे आपण कोण आहोत ते, त्यामुळे ते स्वतःला सेक्युलर म्हणवतात नेहमी. तर ते श्री गणेशायनमा असं लिहून काढलं जायचं त्याच्यावरती, आणि त्यामुळे अक्षर अधिक सुंदर व्हायचं. म्हणजे माझ्या पिढीचे जे आहात आपण, आपल्याला माहिती आहे की आपल्याला लहानपणी पाटीवरती आपण आधी लिहिलं, आपण कधी बॉलपेन हातात धरलेलं नाही, आपल्या पिढीने बॉलपेन डायरेक्ट हातात धरलेलं नाही. नंतर कित्ता नावाचा एक प्रकार असायचा, ज्याच्यामध्ये अक्षरं व्यवस्थितपणे घुटवली जायची, ज्यामुळे अक्षराला एक वळण यायचं. इथे तर सध्या मुलांना पण नसतं तर अक्षरांना कुठून येणार, अशी आता अवस्था झाली आहे. तर त्या काळात किमान वळण लावण्याची पहिल्या अक्षरापासूनची ही सुरुवात असायची. हा मुलाचं अक्षर इतकं सुंदर झालं त्यामुळे की मोडी असो वा देवनागरी असो, दोन्ही अतिशय विलक्षण देखणं काढायचे ते. पुढच्या काळात एकदा गमतीने असं, म्हणजे वासुदेव बळवंतांनी केलेली नोंद आहे की पुढच्या काळात एकदा गमतीने असं झालं होतं की त्या काळामध्ये म्हणजे मुली बघणं वगैरे हा जो प्रकार आपण ऐकला आहे ना मधल्या काळात, त्याची खिल्ली पण बरीच उडवतो नाही का, की पोहे आणि चहा वगैरे वगैरे ह्याच्यावरून बरीच खिल्ली उडवली जाते, किंवा आपल्याकडे ही किती भयानक अशी पद्धत होती वगैरे वगैरे करूनही अतिशहाणे त्याच्यावरती बोलतात. वासुदेव बळवंतांच्या काळात मुलगा बघणं ही पद्धत होती, हे लक्षात ठेवा. म्हणजे मुलगी बघणं ह्या नंतरचं काळात कधीतरी आलेलं दिसतं आहे. आणि मुलाला बघायला कोण जायचं, मुलगी नाही, त्याचा बुडबी सासरा जो असायचा तो मुलाला बघायला जायचा. आणि मग बघायला म्हणजे मुलगा येतोय कसा, म्हणजे चालतोय कसा, काही दोष नाही ना थोडक्यात, आणि त्याचं अक्षर कसं आहे. तर मग पालथी मारून बसायचं, पालथी मारून हे पण सांगावं लागतं, दोन्ही पाय पालथी घालून असे, त्याला म्हणतात पालथी मारून बसणं. पालथी मारून बसायचं, हातात तो तांब्याचा टाक घ्यायचा आणि धूळपट्टी घेऊन त्याच्यावरती अक्षर गिरवून दाखवायचं. मुलाचं अक्षर कसं आहे हे बघून ठरवलं जायचं की मुलगा करायचं की नाही, करून घ्यायचं की नाही ते जावई. तर वासुदेव बळवंत असे लिहितात की जो येतो तो माझा सासरा. थोडे थोडके नाही, 300 जण येऊन गेले, 300. बरं, घर अत्यंत संपन्न, त्यामुळे घरच्यांना असं वाटत होतं की चांगली श्रीमंत घरचीच मुलगी यांनी करावी म्हणून, आणि हा त्या बाबतीत उदासीन. शेवटी इथल्या जवळच्याच पालं नावाच्या गावामधल्या दाजीबा सोमणांच्या पौरोहित्य करणारं घर, इतकं गरीब घर, त्या घरातली मुलगी यांनी पसंत केली आणि ती करून घेतली. पण जसजसा मोठा होत होता, एकतर 7व्या इयत्तेपर्यंत शाळा बघितली नाही, आणि हेच जास्त योग्य आहे. मग आता जेव्हा जर्मनीतले शास्त्रज्ञ सांगतायत ना की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत मुलाला कुठच्याही शाळेत घालू नये, शाळा हा प्रकार ठेवू नये, कारण त्यांचं बालपण अख्खं मरतं. आम्ही तर
2.5व्या वर्षापासूनच सुरू होते आपल्याकडे शाळा बघायला. पुढे पुढे तर मला असं वाटतं लग्नाच्याही आधीच मुलं मुली शाळा बुक करून ठेवतील पहिल्यांदा ॲडमिशन, की जेव्हा केव्हा लग्न होईल त्याच्यानंतर जेव्हा मूल होईल त्यावेळेला त्याची ॲडमिशन व्हावी म्हणून. इतकं आपण सध्या मुलांच्यावरती अत्यंत क्रौर्य दाखवतो आहे. 7व्या वर्षापर्यंत शाळा हा प्रकार नकोच, मुलांचं बालपण मारलं जातं आणि त्याच्यानंतर शाळेत शिक्षण घ्यावं. आता परत सगळे शास्त्रज्ञ बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत की मुलांना शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून दिलं जावं म्हणून. आणि आम्ही मातृभाषा सोडून एका जिल्ह्या एवढा जो देश, आपल्या भारताच्या एका जिल्ह्या एवढा, त्या देशाची असलेली भाषा आपल्या अख्ख्या देशाच्या माथ्यावरती मारतो आहे. ही आपली अवस्था आहे. ज्या देशाची भाषा त्याच्या अख्ख्या प्रांतामध्ये, त्या खंडामध्ये कोणी बोलत नाही. मग युरोपात मी जेव्हा फिरत होतो त्यावेळेला इंग्लंड सोडलं तर इंग्लिश भाषा इतर कोणताही देश न बोललेलाच मला आढळलं. प्रत्येक देश स्वतःची बेल्जियमसारखं एवढंसं छोटं, किती छोटं आहे, नगभर असलेलं राष्ट्र, त्या राष्ट्रातसुद्धा त्यांच्या भाषेत लिहिलेल्या पाट्या होत्या. तर त्यांना विचारलं, अरे तुमच्या भाषेतल्या आम्हाला काय कळणार आहे? तेवढा आमचा देश आमची भाषा, आमचं असं नाही, आमचा देश दुसऱ्याची भाषा आहे, अशी आपल्याकडे अवस्था आहे. तर इतकं आपण डोक्यावरती चढवलं आहे. मग भाषेबद्दल माझा राग नाही, भाषेत पारंगत व्हावं नाही असं नाही, पण भाषेला भाषा म्हणून जेव्हा आपण डोक्यावर चढवतो आणि त्यावेळेला आपली भाषा विसरायला लागतो त्यावेळेला कठीण होतं. मग परवा मला एका मुलांनी विचारलं, शाळेत अरे कॉलेजमध्ये जाणार आहेच, की मला काहीतरी चांगली पुस्तकं वगैरे सुचवा ना. म्हटलं तुला कुठच्या प्रकारची आवडतात म्हटलं ते मला सांग. तुला म्हटलं अनुवाद सांगू का? अनुवाद म्हणजे? म्हटलं ट्रान्सलेशन. हां असं सांगा की. मी जिथे आपली भाषाच आपल्याला माहिती नाही पण परक्या भाषेतला शब्द मात्र आपला आहे असं वाटायला लागतो, किंबहुना तो समजतो, तेव्हा कठीण व्हायला लागतं. हा मुलगा इंग्रजी मराठी दोन्ही भाषांमध्ये पारंगत झालेला आणि ज्या वेळेला मोठा होता वडिलांना काय वाटत होतं, बाहेर कुठे नोकरी करण्याची गरज नाही आणि फारसं शिकून तरी उपयोग काय? इथे जवळ गुळवे सावकाराची पेढी आहे, त्या पेढ्यावरती बसावं, जे काही तो देईल, कारण एक सवय लागायला पाहिजे म्हणून तेवढी चांगली. पण वडिलांचं आणि मुलाचं पटायचं नाही. साधारणपणे होतं असं मतभेद पिढ्यांमधले असलेले. त्यामुळे वडील सांगतायत म्हटल्यानंतर वासुदेवने सांगितलं मुळीच नाही. एक तर ते गुळवे तुमचे मित्र, माझ्या हातून काही चुका झाल्या तर ते तुम्हाला सांगणार आणि त्याच्यावरून तुम्ही मला ओरडणार. कोणी सांगितलं आहे? त्यापेक्षा इथे नोकरी करायचीच नाही मला अजून थोडं शिकायचं आहे. आणि मग शिकायला 4 महिने तर पुण्याला होता, पुणा स्कूल सगळ्यात जुनी पुण्यातली, तिच्यामध्ये शिकायला होता. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये नाना शंकर शेटांनी जी शाळा काढलेली होती त्या शाळेमध्ये काही दिवस ते गेले. त्यावेळेला गिरगावातच राहत होते. गिरगावातली सगळ्यात जुना गणेशोत्सव आहे ना, कोणती चाळ ती? केशवजी नायकाची चाळ. केशवजी नायकाच्या चाळीमध्ये ते राहत होते. आणि मग तिथून परत आल्यानंतर मुंबईतच नोकरी मिळाली त्यांना. मुंबईत नोकरी करायला लागले GIP रेल्वेमध्ये. त्या काळात 30 रुपये पगारावर. त्या काळचे 30 रुपये लक्षात घ्या, ज्या वेळेला सोनं 10-12 रुपये तोळा होतं त्या काळामध्ये, तेव्हा 30 रुपये पगार म्हणजे भरपूर होता. आणि GIP रेल्वे त्या काळची म्हणजे ग्रँड इंडियन पेनिन्शुला रेल्वे, म्हणजे आजची मरे, तिथे नोकरीला लागले. तिथंही त्यांचा जो वरिष्ठ होता ना, नेमकं त्याचंही नाव बळवंतरावच. त्याचं आणि यांचं कधी पटायचं नाही. रोजची हाणामारी असायची, इतकं पटायचं नाही. त्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं, मी काही फार काळ इथे नोकरीला लागेल असं काही मला वाटत नाही. तर म्हणाले इथे रेल्वे आहे म्हणून तुम्हाला ठेवून घेते. त्यावेळच्यापासून आजपर्यंत भाषा तीच आहे बरं का रेल्वेवाल्यांची. काय कमाल आहे ना. बाहेर तुम्हाला कोण विचारणार आहे, म्हणे बाहेर कोण किंमत देणार आहे तुम्हाला, असं ऐकून कंटाळले. आणि एक दिवस नोकरी दिली सोडून. नोटीस पिरियड वगैरे पण काही नाही, कारण दुसरीकडे मिळाली. ती मुंबईला नुकतंच त्यावेळेला चालू झालेलं होतं मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज. ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये 40 रुपये पगारावर नोकरी मिळाली. यांनी येऊन सांगितलं की तुमच्या लेखी आमची काही किंमत नसेल, पण बाहेरच्या बाजारामध्ये आमची किंमत 10 रुपयांनी वाढलेली आहे, असं त्याला येऊन सांगितलं. तो म्हणाला, अरे पण पगार वगैरे 1 महिन्याचं नोटीस वगैरे काय, म्हणाला बुडला तरी काय हरकत नाही, असं म्हणून ते ग्रँड मेडिकलमध्ये नोकरीला लागले. आणि पुढे प्रॉब्लेम असा व्हायला लागला की एकतर इतकं बलदंड कमावलेलं शरीर, भरपूर जोर बैठका वगैरे मारलेलं व्यायामाचं शरीर, पण मुंबईची हवा मानवेना की काय कोणास ठाऊक,
पण शरीरामध्ये जीवर शिरायचा आणि त्यात ते तासनतास बेशुद्ध व्हायचे. अशी काहीतरी विचित्र अशी पीडा उत्पन्न झाली. त्याच सुमाराला घरी आई खूप आजारी आहे हे कळलं, म्हणून वरिष्ठांकडे त्यांनी रजेसाठी अर्ज केला. रजा नाकारण्यात आली. रजा नाकारतायत म्हटल्यानंतर सगळं सोडलं, कारण एक तर प्रचंड मातृभक्त होते, आईवरती विलक्षण प्रेम, जीवापाड प्रेम आईवरती. त्यामुळे आई आजारी आहे म्हटल्यानंतर ते तिथून निघाले रेल्वेने कर्जत, आणि कर्जतवरून जे उतरले ते आपल्या घरात येईपर्यंत बाहेरच लोकांची गर्दी दिसली. आणि क्षणभर काहीतरी वाईटाची शंका आलीच. चालत आतमध्ये गेले, तो वडील बाहेर आले आणि वडील म्हणाले, वासुदेवा खूप उशीर केलास रे, आत्तापर्यंत तुझीच वाट बघत होती ती. आणि आई गेली होती. त्यामुळे ते कुठेतरी आतमध्ये लागलेलं. त्यानंतर वर्षभराने वर्षश्राद्धाकरता रजा मागितली, तीसुद्धा त्यांना नाकारण्यात आली. बरं, आईच्याबद्दल असं वरिष्ठ क्रौर्याने वागले आणि आपल्याला रजाही दिली नाही, रजा असूनसुद्धा, याची त्यांनी तक्रार करून झाली. पण काळ्या माणसाच्या तक्रारीकडे कोण लक्ष देणार आहे? त्यामुळे त्यांची ती तक्रार कोणी बघितलीसुद्धा नाही. ही पडलेली एक ठिणगी. आणि बालपणामध्ये, कारण 1845मधला त्यांचा जन्म, 1857ची जी धामधूम चालू झाली होती उत्तरेकडे, त्या धामधुमीच्या बातम्या यायच्या पसरत पसरत खाली. आणि मग कोकणातल्या लोकांना माहिती आहे, कोकणामध्ये साधारणपणे गप्पा मारण्याची वेळ सगळ्यांची जमून वगैरे मित्रमंडळींची कोणाच्या तरी घरी ओटीवरती बसायचं आणि सुपारी कातरत कातरत गप्पा, पान, तंबाखू, सुपारी असं चालू असायचं. तसे अनंतरावांच्याकडे जेव्हा त्यांचे कोणी लोक यायचे आणि संध्याकाळी गप्पा मारायचे, तेव्हा 12 वर्षाचा मुलगा तिथे बसून ह्या सगळ्या धामधुमीच्याबद्दल ऐकायचा, की सगळं पेटून गेलेलं आहे आणि ह्या गोऱ्यासाहेबाला हाकलवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. नानासाहेब, झाशीची राणी, तात्या टोपे सगळे एकत्रित आलेले आहेत आणि उत्तरेमध्ये एवढी धामधूम उडालेली आहे की ती धामधूम खाली कधी येईल ते सांगता येत नाही. इतक्यात बातमी आली की अरे, एक स्त्री असून केवढ्या मोठ्या शौर्याने लढलेली झाशीची राणी पडली. तिच्या पाठोपाठ तात्या पकडला गेला, तात्याला फाशी झाली, रावसाहेबांना फाशी झाली, रावसाहेब पेशव्यांना, आणि नानासाहेबांचा तर पत्ताच नाही. ह्या सगळ्या बातम्या येत आहेत आणि मग कोणीतरी म्हणालं की अरे, ही सगळी धामधूम तर मोडून गेली, हे काम आता करणारं कोण? तेव्हा या मुलाच्या मनात विचार आला, कोण का, मी का नाही? असं ज्या वेळेला मनात येतं त्यावेळेला तो माणूस इतिहास घडवतो, काहीतरी करत असतो. त्यामुळे ते एक बालपणी झालेले संस्कार, दुसरी आईबद्दलची पडलेली ठिणगी, तिसरं ब्रिटिशांनी त्यावेळेला संस्थानं ह्या ना त्या कारणाने खालसा करायला केलेली सुरुवात, त्यात मल्हारराव गायकवाडांच्यावरती, म्हणजे बडोदा संस्थान, मल्हारराव गायकवाडांच्यावरती त्यांच्या असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटला त्यांनी विष पाजल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला आणि त्यांचा सगळा खजिना वगैरे सगळं जप्त करण्यात आला. त्यावेळेला मुंबई इलाक्याने, म्हणजे सार्वजनिक सभेने तेव्हा पुढाकार घेतलेला होता. पुण्यामध्ये स्थापन झालेली सार्वजनिक सभा ही खरं म्हणजे पहिली अशी संस्था आहे की जिने लोकांच्यामध्ये काहीतरी गोष्टी उत्पन्न केल्या, देशभक्तीच्या गोष्टी उत्पन्न केल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खूप नंतर निर्माण झाली आहे. 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं निर्माण झालं आहे आणि तीसुद्धा निर्माण केली एका गोऱ्या माणसाने, ॲलन ह्यूमने. त्याला काय काळ्या माणसांच्याबद्दल खूप मोठा कळवळा म्हणून त्यांनी उभी केली होती का? काँग्रेसचं उद्दिष्ट ब्रिटिश राज्य मजबूत करणं हे होतं. हे आम्हाला कधीही शिकवलं जात नाही. काँग्रेसी लोक बरीच डिंगा मारतात की आम्ही कसं स्वातंत्र्य युद्धात होतो म्हणून. तुम्हाला स्वातंत्र्य युद्धात पडावं लागलं आणि पडावं लागण्याचं कारणसुद्धा होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. याशिवाय काँग्रेसवाले पडलेच नसते नाही तर स्वातंत्र्य संग्रामात. कारण मवाळ गट जो काँग्रेसमधला होता तोच सगळ्यात जास्त बलशाली होता. ज्या वेळेला जहाल गट निर्माण झाला लोकमान्यांच्यामुळे, त्यावेळेला यांनी हालचाली करायला सुरुवात केली. कारण लोकमान्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की आता अर्ज विनंत्या, निषेध याचे दिवस संपले, आता जे काही होईल ते सरळ सरळ होईल. तेव्हा कुठे काँग्रेसमधल्या काही जणांना जाग यायला सुरुवात झाली होती. पण अर्थात ही फार पुढची गोष्ट झाली. ह्या मुलांनी ज्या वेळेला हे पाहिलं की मल्हारराव गायकवाडांच्यावरती हा अन्याय होतो आहे, मल्हारराव गायकवाडांना ते कधी भेटून आले कधी नाहीत याची नेमकी नोंद नाही. पण अर्थात त्यावेळेला बंगालसुद्धा पेटून उठला होता. कारण बंगालमध्ये हिरकचूर्ण, दुर्दैवी मल्हारराव वगैरे यासारखी नाटकं ही निर्माण झालेली होती. म्हणजे झालं कुठे, बडोद्याला झालं आणि पेटून कोण उठलं, बंगालपर्यंतचा प्रांत हा देशाचा जर नकाशा लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की काय अवस्था असते. आज असं काही होतं का याचा विचार ज्यांनी त्यांनी करा की गुजरातमध्ये काही झालं तर मी महाराष्ट्रात बसून पेटून उठतो का, मला काय घेणं आहे.
काल रिंकू शर्मा मारला गेला दिल्लीमध्ये. मी फक्त तेवढ्यापुरतं काहीतरी सोशल मीडियावरती व्यक्त झालेलो नसीन, पण मला काय द्यायचं. माझ्या मुलाला मात्र मी सांगणार की बाबा रे, असं काहीतरी बोलू नकोस बरं का. लक्षात ठेव, आपल्याला शेवटी मुंबऱ्यावरून जावं लागतं. इतके सशाच्या काळजाचे आपण झालेलो आहोत, जिथे आपण स्वतंत्र देशामध्ये स्वाभिमानसुद्धा शिकवत नाही, शिकत नाही. सोशल मीडियावरती व्यक्त होणं हे तुलनेने खूप सोपं असतं, म्हणून आपण होतो. त्यामुळे एक राष्ट्र या पद्धतीने आपण उरलो आहे की केवळ देशवासी बनून राहिलेलो आहे. त्यातही प्रांतवासी किंवा त्या राज्याचे वासी एवढेच आपण बनत चाललेलो आहे, याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आणि मग असं वाटतं की त्या काळच्या लोकांना हे असं कोण शिकवायला होतं. बाहेरची परिस्थिती त्यांना किमान एकत्र तरी आणत होती. म्हणून गुजरातमध्ये काही झालं तर बंगालपर्यंतचा भाग हा पेटून उठत होता. महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम जाणवत होते. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करता करता तब्येतीच्या गोष्टीमुळे एकदा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की हवा पालट करून घ्या. म्हणून मग ते हवा पालटाकरता सातारा, वाई वगैरे या ठिकाणी हिंडले. कोरडी हवा त्यांना सूट व्हायला लागली. आणि म्हणून तिथेच एक करमरकर म्हणून ओळखीचे होते, ज्यांच्याकडे ते राहत होते केशवजी नायकाच्या चाळीत. त्यांचे एक परिचित होते पुण्यातले. ते कॉमिसॅरिएटच्या ऑफिसमध्येच नोकरीला होते. कॉमिसॅरिएट म्हणजे लष्करी साहित्य वगैरे त्याची जी एक संस्था होती, पुण्यामध्ये त्याचं कार्यालय होतं. त्यांनी विचारलं कॉमिसॅरिएटमध्ये नोकरी करणार का, पण पगार इथे मिळतो आहे तेवढाच मिळणार आहे. ते म्हणाले चालेल. आणि मग मुंबई कायमची सोडली आणि वासुदेवराव आपल्या पत्नीसह तिथे गेले. पुण्यामधल्या वास्तव्यामध्ये त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा लहान असतानाच गेला. मग त्यांना झाली, ती मुलगी झाली, मथुताई तिचं नाव. ही मथुताई तेवढीच फक्त कर्वेंची कन्या जिवंत होती, जी कर्वे घराण्यात दिली गेली. आणि त्या कर्व्यांपैकी आज त्यांचे मला असं वाटतं पणतू, खापरपणतू वगैरे मंडळी राहतात, ती अंबरनाथमध्ये राहतात. कारण त्यांनी एकदा माझं त्या विषयावरती व्याख्यान ठेवलं होतं मुद्दाम. आणि मग मला सांगितलं त्यावेळेला, म्हटलं म्हणजे कर्व्यांच्यापैकी म्हणजे खरं म्हणजे वासुदेव बळवंत फडकेंची मुलीकडूनची असलेली वृक्षलता, वंशलता वगैरे म्हटलं ते तुम्ही आहात. तेव्हा अरविंद कर्वे म्हणून आहेत अंबरनाथमध्ये, तेव्हा ते त्यापैकी. पण बाकी नंतर त्यांना काही झालं नाही. त्यांची पत्नीसुद्धा पुण्यामध्येच गेली आणि पत्नी गेल्यानंतर तत्कालीन ह्याच्याप्रमाणे त्यांचं दुसरं लग्नसुद्धा झालं. पण दुसरं लग्न झालं आणि त्याच्यानंतर 6-8 महिन्यात ते या कार्यामध्ये पडले. दुसऱ्या पत्नीला, गोपिकाबाई त्यांचं नाव, त्या पत्नीला काही मूलबाळ झालं नाही. त्यांना मात्र दांडपट्टा फिरवणं वगैरे हे सगळं वासुदेव बळवंतांनी शिकवलं. शस्त्रशिक्षण आपल्या पत्नीला त्यांनी दिलं होतं. वासुदेव बळवंत गेल्यानंतर त्या पत्नीला मात्र एवढं दीर्घायुष्य लाभलं की ती माऊली वैधव्यात पुढे 57 वर्ष जिवंत होती. 1940मध्ये त्या गेल्या. तोपर्यंत गोपिकाबाई जिवंत होत्या. आणि इकडे वासुदेव बळवंत पुण्यामध्ये आल्यानंतर एकतर मुलाचा मृत्यू झालेला, स्वतःची प्रकृती अशी झालेली, आणि त्यामुळे ते भक्तिमार्गाकडे इतके लागलेले होते की त्यांनी एकमुखी दत्ताचं एक चित्रपण तेही माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. एकमुखी दत्त, आणि तोही दाढीवाला आहे. त्यांनी एक चित्र सिद्ध करून घेतलेलं होतं आणि त्याची नियमित ते पूजा करायचे. दुसरीकडे असं वाटायचं, गुरुचरित्र स्वतः इथे आतमध्ये पाहिला तुम्ही, तो पुतळा आहे त्यांचा, तो त्याच्यासमोर गुरुचरित्र ठेवलेलं आहे. तेव्हा दत्ताच्याबद्दल जे जे काही करता येईल ते सगळं ते एकीकडे करत होते. दुसरीकडे काही सत्पुरुषांच्या वगैरे भेटी घेत होते. तिसरीकडे देशाकरता आपण काय करू शकतो ह्याचा विचार करत होते. आणि तो विचार चालू असतानाच ज्या वेळेला दुष्काळ आला त्यावेळेला त्यांनी विचार केला की हा दुष्काळ काय आहे. 1876मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला. म्हणजे सोलापुरात केवळ दुष्काळामुळे जवळपास 8,000 माणसं मेली, सरकारी आकडा सांगतोय मी, आणि 4,000च्या वरती गुरं वगैरे मेली. गुरं वगैरे मेलेली, रस्त्यावरती पडलेली, त्यांच्यामुळे निर्माण झालेला रोग म्हणजे पटकी किंवा कॉलरा. त्या पटकीमुळे आणखीन लोक मरायला लागले होते. ही सगळी अवस्था, विचार असा केला की हे सगळं आपण पायी फिरून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही याची तीव्रता. म्हणून मग साधूचा वेश केला. गळ्यामध्ये एक झोळी अडकवलेली आणि साधूचा वेश करून ते निघाले. कारण पायी जितकं आपण फिरू तितकं आपल्याला ती जागा कळत जाते. म्हणून नवीन जागी गेलं ना की नेहमी गाडीने फिरण्यापेक्षा पायी जास्त फिरावं. राहत असलो आपण तर पायी फिरलो की आपल्याला लोक कळायला लागतात, लोकांचे अनुभव, लोक राहतात कसे, खाणंपानादी रीती काय आहेत त्यांच्या, हे सगळं आपल्याला खूप जवळून अनुभवायला मिळतं. त्याप्रमाणे यांनी ठरवलं आणि बाहेर निघाले. बरं माहिती आहे की दुष्काळ असला, काही झालेलं असलं तरी त्यावेळची दानत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणाच्याही समोर उभं राहिलं आणि समर्थाची सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. एवढं जरी म्हटलं तरी घरातली माऊली मुठभर आहे त्यातलं का होईना पण आपल्याला देणार हा विश्वास. म्हणून साधू बनून ते निघाले. आणि चालत किती चाललाय हा माणूस. आजच्या राज्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा काही भाग, तिथून नागपूरकडे उतरले, तिथून कर्नाटकात आणि मग घरी आलेत. एवढा भाग पायी केला. त्यामुळे ते सगळं त्यांनी पाहिलं. आणि याकरता सरकारने रस्त्याची वगैरे कामं काढलेली. त्याकरता लोकांना रोजगार दिला जात होता 1.5 आणा आणि धान्य दिलं जात होतं अर्धा शेर. म्हणजे एकीकडे खा म्हणून म्हणायचं आणि दुसरीकडे खाल्लं तर डोक्यात सोटा हाणीन म्हणायचं. ही सरकारची अवस्था. ही सगळी पाहिली. त्या काळामध्ये दुष्काळामध्ये मरणाऱ्या लोकांची जी चिल्ली पिल्ली जिवंत राहत होती, मुलंबाळं, त्या मुलाबाळांना दत्तक घेण्याकरता आणि आपल्या आश्रमामध्ये नेऊन ठेवण्याकरता काही सेवाभावी संस्था पुढे झालेल्या होत्या. या सगळ्या सेवाभावी संस्था ख्रिस्ती होत्या. त्या मुलांना एका अटीवरच नेत होत्या की त्या सगळ्यांचं आधी धर्मांतर केलं जायचं आणि मगच त्यांना आपल्याकडे नेलं जायचं. याकरता एक हिंदू संस्थाही पुढे आली होती पुण्यामधली, पण एकच हिंदू संस्था, आणि तिला तोंड द्यावं लागत होतं अनेक ख्रिस्ती संस्थांची. ही सगळी अवस्था पाहिली आणि कुठेतरी आतमध्ये तुटायला लागलं. मग जागोजागी त्यांनी व्याख्यानं देणं सुरू केलं. पुण्यामध्ये स्वतः ते हिंडायचे. स्वतःच्या व्याख्यानाची स्वतःच जाहिरात करणारा हा पहिला व्याख्याता असेल की सकाळी बाहेर पडायचे एक थाळा घेऊन आणि दांडा घेऊन त्याच्यावर थाळा वाजवत पुण्यामधून हिंडायचे. त्या काळचं पुणं, बाराबंदीचं, काश्मीरी टोप्यांचं, असं ते पुणं, जुन्या वाड्यांचं पुणं, गल्ली बोळ असलेले आणि ते गल्ली बोळ विवक्षित ठिकाणी पूर्णपणे संपलेले, पूर्ण संपलेले, म्हणजे तिथे डेड एंड की त्या बोळातून परत मागे यायचं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या पेठांचं पुणं. त्या पुण्यामधून हे फिरायचे आणि ठाण 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 करत थाळा वाजवत लोकांना सांगायचे की आज संध्याकाळी 6 वाजता शनिवारवाड्याच्या समोर मी स्वतः जाहीर भाषण देणार आहे. त्या भाषणात गोऱ्या साहेबांना पळवून कसं लावायचं हे मी सांगणार आहे, तेव्हा आपण सगळे उपस्थित राहा. केवढं धाडस असेल त्या काळामध्ये. आणि मग शनिवारवाड्याच्या तिथे ते समोर यायचे, त्यावेळेला दिसायचे ते काय 5-25 माणसं समोर उभी, ती पण अशा ठिकाणी सोयीच्या जागा बघून, म्हणजे समजा पोलीस आलेच तर पळायला बोळ कोणते आहेत असं बघून उभे राहिलेले लोक. आजूबाजूला असलेले जे वाडे आहेत त्या वाड्यांची खिडक्यासुद्धा किंचित कललेल्या, यांचा आवाज तर यावा पण आपली खिडकी उघडी होती व पोलिसांना कळता काम, इतकी लोकांना जीवाची भीती. आणि हे तिथे उभं राहून लोकांना सांगायचे की इतकी दुष्काळी परिस्थिती पसरलेली आहे तरीसुद्धा 14चे 21 जिल्हे केले. तेवढे जिल्हे केले म्हटल्यानंतर तेवढे कलेक्टर वाढले, न्यायालयाची संख्या तेवढी वाढली म्हटल्यावर न्यायाधीश वाढले. या प्रत्येकाचे पगार, हा सगळा पैसा गोऱ्या लोकांच्या बापाचा आहे काय? ही भाषा. हा पैसा तुमच्या आमच्या खिशातूनच ते घेत आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये वाटून टाकतायत. तेव्हा या कारणाकरता यांचा उद्देश एकच आहे की अमेरिकेप्रमाणे हा देश म्हणजे त्यांची वसाहत बनवणं आणि इथल्या लोकांचा धर्म बदलणं. तेव्हा याच्या विरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे वगैरे अशी भाषण. नंतर लक्षात यायला लागलं की पांढरपेशा वर्ग आहे ना, तो काही भाषणबाजीने वगैरे काही पुढे येत नाही. मग काय करावं लागतं, अगर घी सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं, सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन त्यांना काही भाषणं देत बसले नाहीत महाराज, पण सर्वसामान्य मावळ्यांना एकत्र केलं महाराजांनी. आपण काहीतरी असं करायला पाहिजे. त्याकरता आपण काही शस्त्रशिक्षण, व्यायामाने तर शरीर कमावलं पण आता शस्त्रशिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणून मग शस्त्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. 1818 पेशवाई जेव्हा खालसा झाली त्यावेळेला पेशवाईंच्या बाजूनी लढाईमध्ये जे उतरलेले होते साळवे वस्ताद, त्या साळवे वस्तादांचा मुलगा होता, तो पण पेशव्यांच्याच सैन्यामध्ये होता. पुढच्या काळात सगळं सैन्य वगैरे खालसा झालं, पेशवाईच खालसा झाली म्हटल्यानंतर वस्तादांनी स्वतःचीच एक तालीम उघडली होती. त्यांचं नाव होतं लहुजी बुवा वस्ताद. लहुजी बुवा वस्तादांच्याकडे हे गेले आणि वस्तादांच्याकडून शस्त्रशिक्षण घेतले. लक्षात घ्या, लहुजी बुवा वस्ताद. आता यांची जात मुद्दाम सांगतो मी. हे मांग जातीचे होते. दुसरे पुण्यामध्ये राणबा वस्ताद होते. हे राणबा हे महार जातीचे होते. मुद्दाम जाती का सांगतोय तेही लक्षात घ्या की या दोघांच्याकडे त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 200 वर्षांपूर्वी एक
ब्राह्मण माणूस पुण्यामध्ये जाऊन शस्त्र शिक्षण घेतोय तेव्हा जात आडवी आली नाही. पुण्यातल्या ब्राह्मणांना पण काही वाटलं नाही, कोणी यांना जातीबाहेर केलेलं नाही, यांना बहिष्कृत केलेलं नाही. म्हणजे मग आपल्याकडे जातीय द्वेष किती होता वगैरे वगैरे जे काही सांगितलं जातं त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा ज्यांनी त्यांनी विचार करायचा. किंवा त्याही लोकांना लहुजीबुवांनाही असं वाटलं नाही की हा बामण माणूस माझ्याकडे शिकायला काय येतोय म्हणून त्यांनी शिकवायला आखडता हात घेतला नाही, असं नाही. हे त्यांचंसुद्धा मोठेपण आहे. किंवा राणबा वस्तादांच्याकडे जेव्हा ते जात होते त्यावेळेला घोडाफेक किंवा धावत भिंत कशी चढून जायची वगैरे ह्या सगळ्याचं शिक्षण देताना त्यांनाही असं वाटलं नाही की हा बामण माझ्याकडे काय येतोय. मग मला सांगा की त्या काळामध्ये जर असं वातावरण होतं तर पुढच्या काळात नेमकं झालं काय की आताच खरं म्हणजे स्वराज्य मिळाल्यापासून जाती मोडा जाती गाडा असं म्हणणाऱ्या या देशामध्ये खरंच जर जाती मोडण्याचा कायदा आला तर तो पास होऊ नये याकरता खासदार मंडळी आडवी पडतील. तोंडाने बोलायचं जाती मोडा म्हणून, प्रत्यक्षात आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी नोंदवावी लागते ती जातच ना. जन्माला आल्यानंतर जात नोंदवावी लागते, कुठेही शाळेमध्ये ॲडमिशन जात नोंदवावी लागते, बाहेर पडताना जात, उच्च शिक्षणाकरता जात, उच्च शिक्षणाकरता जात, नोकरीमध्ये जात, प्रमोशन करता जात आणि मेल्यानंतरही जाता जात नाही ती जात. मग माझं म्हणणं ती असली तर काय फरक पडतोय. ती असणंही वेगळं आणि त्याच्यावरून द्वेष करणं वेगळं, दोन्ही गोष्टींमध्ये काहीतरी फरक आहे ना. पण हे लक्षात घेतलं जात नाही. म्हणून याकरताही क्रांतिकारकांची चरित्र ऐकताना वाचताना त्याकडची ही समाजस्थिती काय होती तेही नेमकं जाणून घेणं हे महत्त्वाचं होतं. आणि मग या पद्धतीने यांच्याकडून शिक्षण घेतलं. विचार असा केला की आता आपण सर्वसामान्य लोकांच्याकडे म्हणजे कोणाकडे, तर सरकारवर नाराज असलेला समाज तो कोणता आहे, रामोशी समाज. कारण रामोशी समाजाकडे पूर्वी गडकिल्ल्यांच्या रक्षणाचं काम होतं. गडकिल्ले खालसा झाले म्हटल्यानंतर हे सगळे लोक बेकार झाले. बरं, अत्यंत इमानदार असलेली जमात, खाल्ल्या मिठाला जागणारी जमात, अत्यंत काटक असलेली अशी जमात, रामवंशी म्हणून घेणारे स्वतःला असे हे रामोशी. मग पुढच्या काळामध्ये काही करता येईना म्हणून नाईलाजानी जंगलामध्ये जाऊन लाकूड फाटा गोळा करायचे, ते विकायचे. सरकारने अरण्य रक्षणाचा कायदा केला त्यामुळे तेही बंद. आता अशा वेळेला माणसाकडे अति दारिद्र्यामुळे एकतर परिस्थिती कठीण होते, मिळेल ते काम करायला माणूस तयार होतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनाधीनता वाढते. या दोन गोष्टी होतात. यांनी विचार केला की त्यांच्या पालावर जाऊन आपणच त्यांना भेटू. रामोशांच्या पालावरती गेले, त्यांच्या प्रमुखांना त्यांनी पागोटी बांधली, दारूकरता पैसे दिले. असं म्हटल्यानंतर एकाने मला म्हणून विचारलं होतं, हे काय त्यांचा मदत घ्यायला गेले आणि दारू करता कसले पैसे. म्हणलं मग ते काय तिथे जाऊन दारूबंदीवर भाषण करणार होते का. म्हणजे लोकांनी सांगितलं असं आत्ताच चालायला लागा म्हणून. ज्यांना जवळ करायचं आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा जायला पाहिजे की नको. तर त्यामुळे या सगळ्यांना त्यांनी एकत्रित केलं. त्यातले दौलतराव नाईक, तरणा बांड गडी, 27-28 वर्षाचा असा असलेला त्यांनी हेरला, मस्त तगडा होता, त्यालाही हाताशी धरलं. त्याच्यामुळे अनेक रामोशी त्यांना हाताशी मिळाले. या सगळ्यांना दही पोह्याचा द्रोण हातात घेऊन शपथ घ्यायला लागायची आणि मग सगळ्यांची नेमबाजी वगैरे हे सगळं शिकवणं त्यांना तयार करायला लागले. त्या काळामध्ये ही तयारी कुठे व्हायची, तर आज जिथे फर्ग्युसन महाविद्यालय नावाचं असं एक मोठी संस्था उभी आहे त्या ठिकाणी पूर्वी टेकड्या होत्या, जंगल होतं माजलेलं. त्या जंगलामध्ये तिथे जाऊन हे सगळं शिक्षण दिलं जायचं. या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 5 रुपये पगार देत जाईन, शस्त्र मी देत जाईन, पण आपण सेना उभी करूया आणि या गोऱ्या साहेबाला आपण हकलवायला पाहिजे. आता 5 रुपये म्हणजे ह्यांचा पगार पुढे वाढत वाढत 60 रुपये झाला होता बरं का. आता ह्याचा दुसरा एक विचार करावा की 60 रुपये पगार त्या माणसाचा झालेला, ज्या काळामध्ये 5-7 रुपयात महिना निघायचा, सहज घर चालायचं. आणखीन 10 रुपये इथे वडिलांच्याकडे पाठवले असते तर 10 रुपये मिळणं ही ॲशच होती तसं बघायला गेलं तर. तब्बल 40 रुपये त्यांना शिलकीत टाकता येत होते ना. सोनं नाणं घेऊन ठेवता आलं असतं, अनेक ठिकाणी जमीन जुमला घेऊन ठेवता आला असता. आज केवढं तरी भूखंडचं श्रीखंड त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी केवढे धन्यवाद दिले असते ना त्यांना, केवढं सगळं मिळतंय. घरी गप्प बसायचं ना, 60 रुपये मिळत आहेत तब्बल, त्याच्यावरती आराम करायचा. हे न करता हा माणूस हे करायला प्रवृत्त झाला ना, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी. मग त्या काळात गोंदवलेकर महाराजांना भेटलेत. गोंदवलेकर महाराज आणि हे समवयस्क, आणि काही वेळेला
म्हणजे खूप जुनी ओळख. गोंदवलेकर हे महाराज होण्याच्या आधीपासूनची ओळख, इतकी जुनी ओळख. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, आता तुम्ही महाराज झालात तर तुम्ही रामदास आणि मी शिवाजी असं समजून आपण केलं काम. तर ते म्हणाले, मी रामदास नाही आणि तू शिवाजी मुळीच नाहीस, त्यामुळे हे सगळं डोक्यातून काढून टाक. एक रात्रभर तिथे राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या तोंडापुढे अशी आरती केली हाताची आणि म्हणाली, अरे म्हणे महाराज म्हणून लोकांना ज्ञान शिकवतात आणि मला तर काहीच करत नाहीत. तिथून निघून गेले. अर्थात मोठ्या माणसांना पुढचं कळत असतं, त्यामुळे ते जेव्हा असं बोलतात त्यावेळेला त्या बोलण्यामधलं इंगित लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे महाराजांना ते तसं करून निघून गेले. महाराजांचं काही बिघडलं नाही, पण त्यांना वाईट वाटलं असणार एवढं तर नक्की. तिथून ते काळबोवांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी सांगितलं की असं मला काहीतरी करायचं आहे म्हणून. ते म्हणाले, नसत्या फंदात पडू नका. आत्ता तुमचं असं काही करणं म्हणजे पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलेल्या एखाद्या श्वापदानी त्या पिंजऱ्यावरती दिलेल्या धडकांसारखं होईल. डोकं रक्तबंबाळ होईल, पण हाती काही लागणार नाही. तिथूनही निघून गेले. मग अक्कलकोटला गेले. तिथे स्वामी समर्थांच्याकडे गेले आणि तिथे बाजूला असलेल्या झाडावरती आपली तलवार ठेवली आणि महाराजांच्या पुढ्यात जाऊन बसले. विचार हा होता मनात की महाराजांनी उठून तलवार आपल्या हातात द्यावी, म्हणजे त्यांनी दिलेला आदेश असं होईल. महाराजांनी लक्षच दिलं नाही. 2 तास तिथे बसले आणि मग महाराजांनी एका भक्ताला बोलवलं आणि त्याला सांगितलं, ते काहीतरी तिथे वरती ठेवलेलं आहे ना, ते काढ आणि खाली ठेवून दे. त्याने तसं केलं. मग ह्यांनी त्यांना विचारलं, ते काहीच बोलले नाही. शेवटी मुकाटपणे आपली तलवार घेतली. 3 ठिकाणून 3ही सत्पुरुषांच्याकडून काळ विपरीत आहे हा आदेश मिळालेला असूनसुद्धा काहीतरी करायचं आहे आपल्याला, हे एकदा डोक्यात घेतलेलं. आणि म्हणून या रामोशांची सेना. पण आता या सगळ्याकरता पैसा लागतो. प्रत्येकाला सांगितलं आहे 5 रुपये पगार देतो म्हणून, पण मनी मेक्स अ मेअर गो. मग याकरता काय करायचं? मग लोकांच्याकडे मागणी सुरू केली. जे धनिक होते त्यांच्या घरी जाऊन ते सांगायचे की मला स्वराज्याकरता पैसे हवेत, तर मला आत्ता पैशाची मदत करा. प्रॉमिसरी नोट लिहून देतो की स्वराज्य मिळाल्याबरोबर हे पैसे. आता स्वराज्य मिळाल्यानंतर वगैरे कोण विश्वास ठेवणार? कसलं स्वराज्य मिळणार म्हणे, तो एक गोरेसाहेब तुलाच उलटा टांगतील तेव्हा तुला कळेल वगैरे, अशा लोकांच्याकडून ऐकायला मिळालं. मग तेच रामोशांना एकत्र घेतलं आणि धामारी वगैरे गावांवरती एकाएकी धाडी पडायला लागल्या. फक्त सावकारांच्या घरावर धाड पडायची. धाड पडल्यानंतरसुद्धा सगळ्यांना एक गोष्ट सांगितलेली की स्त्री धनाला हात लावायचा नाही. स्त्रियांच्या अंगावरती जे दागिने असतील तेही घ्यायचे नाहीत. आणि पैसे लुटायला सुरुवात झाली. कारण हा लुटीचा माल चांगल्या कारणाकरता, देशकार्याकरता आपण उपयोगात. वासुदेव बळवंतांचं ह्याची पुढे घेतलेली स्फूर्ती आहे बंगालच्या क्रांतिकारकांनी, बरं का, युगांतर वगैरे चळवळीतल्या क्रांतिकारकांनी घेतलेली स्फूर्ती आहे. तेव्हा या पद्धतीने काम चालू केलं. काही ठिकाणी तर माहिती आहे की ही माणसं ना बायकांच्या दागिन्यांना हात लावत नाहीत, म्हणून कित्येक ठिकाणी बायका रात्री झोपतानाच घरातले भरपूर दागिने गळ्यात घालूनच झोपायचे. त्या वाकलेल्या असायच्या. आपल्या यांचे लोक यायचे त्यावेळेला धाट टाकायला, पण बाईच्या अंगावरच्या दागिन्याला हात नाही लावायचा. त्यामुळे ते घेत. पण ह्याच्या विपरीतही त्यांना हे आलं बरं का अनुभव, की काही ठिकाणी घरातल्या स्त्रियांनी कोणत्या कारणाकरता हा माणूस करतोय हे सगळं जाणून स्वतःहून हे माझं स्त्रीधन आहे, ह्याच्यावर बाकी कोणाचाही हक्क नाही असं म्हणून मंगळसूत्र फक्त ठेवून बाकीचे दागिने त्यांच्या स्वाधीन केलेले आहेत. म्हणजे अशाही घटना घडलेल्या आहेत. म्हणजे ही सुद्धा त्या काळातल्या स्त्रियांना दाद द्यायला पाहिजे की इतकं धाडस हे त्या स्त्रियांनी केलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने पैसा जमा करणं हा एकीकडे चाललेला भाव. पण हा तरी किती, शेवटी सागर में घागर इतकीच अवस्था होती की इतक्या मोठ्या कामाकरता जे मिळत होतं ते अतिशय तुटपुंज होतं. त्याच्यातून शस्त्रास्त्र गोळा करणं वगैरे हे खूप कठीण व्हायचं. पण तशात एकदा एक धाड सरकारी खजिन्यावरती पडली आणि एकदम 1.5 लाखाचा खजिना मिळाला. त्या काळचे 1.5 लाख. मी 40 रुपयाचं महत्त्व सांगितलं आपल्याला, म्हणजे 1.5 लाख केवढी असेल रक्कम तो विचार करा. पण डॅनियलची आता नेमणूक करण्यात आलेली होती की हे सगळे धाडी कोण टाकतं आहे त्याच्यावरती. त्यात एक रामोशी पकडला गेला होता. त्याला वाटेल तसा मारला आणि बोलतं केलं. त्या बोलतेपणातून नाव बाहेर आलं वासुदेव बळवंत. कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये जाऊन हजेरीपट बघण्यात आला, त्यात वासुदेव बळवंत फडके कायम अनुपस्थित. त्यामुळे आता एक नक्की झालं, नाव ब्रिटिशांना कळलेलं. आणि मग ब्रिटिशांनी जागोजागी मुंबईच्या गव्हर्नरनी रिचर्ड टेम्पलनी त्याच्या आदेशानुसार
सगळीकडे मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आली की जो कोणी वासुदेव बळवंत फडकेला जिवंत अथवा मृत पकडून आणून देईल त्याला 4,000 रुपये इनाम. रातोरात रामोशानं सांगितलं ते पोस्टर लागले, त्याच्या बाजूला आपलं पोस्टर लागायला पाहिजे. आणि मग पुण्यापासून मुंबईपर्यंत रिचर्ड टेम्पलच्या पोस्टरच्या शेजारी पोस्टर लागलं. सकाळी लोक उठून बघतात तर त्याच्यावर लिहिलं होतं की जो कोणी मुंबईच्या गव्हर्नरचं डोकं मारून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस, वासुदेव बळवंत फडके. हेही धाडस आहे. आणि मग अशामध्ये डॅनियलनी सगळीकडून माग काढता काढता शेवटी त्या तुळशीच्या खोऱ्यामध्ये मावळ प्रांतामध्ये ही लूट घेऊन वासुदेव बळवंत तिथे येणार आहेत आणि भेटणार आहेत हे कळल्यानंतर त्यांनी त्या खोऱ्यालाच वेढा घातला. प्रचंड हाणामारी झाली. ब्रिटिश खाली होते आणि रामोशी वर होते. खरं म्हणजे वरच्याला ॲडव्हान्टेज असतो युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे, पण तरीसुद्धा ब्रिटिशांच्याकडे असलेली शस्त्रास्त्र ती आधुनिक होती. आणि त्यात शेवटी दौलतरावसुद्धा पडले आणि तो 1.5 लाखाचा खजिना ब्रिटिशांच्या हातात पडला. हे ऐकल्यानंतर वासुदेव बळवंतांच्या डोळ्यात अश्रू. कारण ते म्हणाले त्या खजिन्याचा विशेष वाटत नाही म्हणाले, पण दौलतरावांसारखा माणूस, एक एक माणूस म्हणाले उभा करणं हे कठीण असतं. माणसाचं मूल्य आपल्याला करता येत नाही. तशात दौलतराव पडले, त्यामुळे एकीकडे निराशा आली आणि मग विचार केला की आता आपण जाऊया. आणि मग ते दक्षिणेकडे श्रीशैल्य मल्लिकार्जुनी गेले आणि त्याच्या समोर बसून त्यांनी असं म्हटलं की मी अनुष्ठान करणार आहे 7 दिवसाचं. त्या अनुष्ठानात जर तू मला पावला नाहीस तर मी माझं शीर इथेच कापून अर्पण करणार. अंगामध्ये ताप होता. त्याच काळात वासुदेव बळवंतांनी डायरी लिहिली आहे. त्या डायरीची काही पानं माझ्या पुस्तकात दिलेली आहेत मुद्दाम, कारण ते वासुदेव बळवंतांनी लिहिली आहे आणि त्या काळात लिहिली आहे. 7 दिवस अनुष्ठान केलं अंगात ताप असून, आणि देवानी काही अनुकूल प्रतिकूल काही कौल दिला नाही. म्हटल्यानंतर यांनी तलवार काढली आणि ती तलवार मारून घेणार एवढ्यात मागून हात पकडला कोणीतरी. म्हणून मागे पाहिलं तो त्या मंदिराचा पुजारी होता तिथे. तो म्हणाला हे काय करताय? तो म्हणाला मी असा नेम केलेला होता की जर देव प्रसन्न झाला नाही तर मी हे कापून घेणार मुंडकं म्हणून. ते म्हणाले असं आहे, तुम्ही जीव देऊ शकता का? जे देऊ शकत नाही ते घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? तो जीव देणारा पण तोच आणि घेणारा पण तोच. त्यामुळे त्यांनी उलट तुम्हाला अजूनपर्यंत जिवंत ठेवलं आहे. हेच तुम्हाला चांगलं त्याने अनुकूल दिलं आहे फळ असं समजा आणि परत प्रयत्न करा. बरं म्हणा. आणि मग तिथून गाणगापूरला आले. तिथे राहून त्यांनी विचार केला की आता आपण आपली एक सेना, मग रोहिल्यांच्याबरोबर संपर्क साधला आणि रोहिल्यांच्यामधून एक सेना उभी करायचं ठरवलं. त्या रोहिल्यांना प्रत्येकाला पगार देणं मान्य केलं. त्यांच्या प्रमुखाला 15 रुपये आणि एक घोडा हे देणं मान्य केलं. 500 रोहिले बघता बघता तयार झाले आणि या 500 रोहिल्यांची एक फौज उभी केली. तर पावसाळा चालू झाला होता. पावसाळा संपला की काहीतरी करायचं असं सगळं डोक्यात ठेवलं, कारण एकदम डोक्यात विचार हा होता की एकदम तुरुंगांवरतीच धाडी टाकायच्या, त्यात असलेले कैदी सोडवायचे, तारायंत्र उद्ध्वस्त करायची म्हणजे जेणेकरून दळणवळण तुटेल, आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला सरकारी आस्थापनांच्यावरती धाडी टाकायच्या. त्यावेळेला असलेले त्यांचे जे शिष्य आहेत ते शिष्य जर पाहिले तर डेक्कन स्टार म्हणून गाजलेले भिकाजीपंत हर्डीकर डेक्कन स्टार चालवत होते ते त्यावेळेला. त्यांना म्हणून डेक्कन स्टार म्हणूनच म्हटलं जायचं. नंतर आधिक्रांतिकारक आणि पुढे पूर्णपणे आध्यात्मिक पुरुष झालेले असे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. ह्या सगळ्या यादीमध्ये ही यादी वाचली तर पहिले 8-10 जण जे बघतो ना वासुदेव बळवंतांचे शिष्य असलेले ते या ना त्या कारणाने प्रसिद्ध झालेले आहेत पुढच्या काळामध्ये. या यादीत सगळ्यात शेवटचं नाव जे आहे तो तर तरुण होता आणि तो घोडाफेक आणि शस्त्रशिक्षण त्यांच्याचकडे घेतलेला तरुण होता, पण तो गणिती बुद्धीचा होता. त्यामुळे त्यांनी यांना विचारलं की कधी करायचा उठाव करायचा, तुमची ब्ल्यूप्रिंट तयार आहे का? तर ब्ल्यूप्रिंट आजकाल पण तयार नसते नाही. तर म्हणाल ती सगळी ब्ल्यूप्रिंट तयार आहे का? तसं असेल तर म्हणाला मी गणिती माणूस आहे, मला यात रस आहे. नसेल नमस्कार मी निघतो इथून, असं म्हणून तो नाईलाजाने वासुदेव बळवंतांच्यापासून दूर गेला आणि पुढच्या काळामध्ये लोकमान्य म्हणून प्रसिद्ध झाला. टिळक हे सगळ्यात शेवटचे शिष्य त्यांचे. तेव्हा अशा पद्धतीने वासुदेव बळवंतांनी विचार केला की आता या सगळ्या लोकांना घेऊन आपण काहीतरी तर करू शकतो, म्हणून रोहिल्यांच्यामधून एक संघर्ष निर्माण करणं. तोपर्यंत हा मागावरती होताच, डॅनियल त्यांच्या मागावरती होताच आणि डॅनियल त्यांना सगळीकडून माग काढता काढता नेमकं असं झालं की पुण्यामध्ये बुधवार वाड्याला आग लागली. पुण्यामधल्या दोन्ही वाड्यांना आगी लागल्या
आणि त्या आगी वासुदेव बळवंतांनीच येऊन लावल्या अशी पुण्यामध्ये बोलवा होती. प्रत्यक्षात त्यांनी लावलेल्या नव्हत्या, त्या रानडे नावाच्या पितापुत्रांनी लावल्या होत्या. ते रानडे पुढे पकडले गेले, अंदमानमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. त्यावेळेला अंदमानचा तुरुंग बनलेला नव्हता. अंदमानचा तुरुंग बनून झाला 1906 मध्ये. म्हणजे सावरकर अंदमानमध्ये गेले तेव्हा ते अगदी नवीन तुरुंग आहे तो. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की अंदमानचा तुरुंग 1857 बनला नाही. 1857 पासूनचे बंदी तिथे न्यायला सुरुवात झालेली होती आणि त्या लोकांच्याकडूनच कामं करून घेण्यात आली आणि अंदमानचा तुरुंग सेल्युलर जेल उभारण्यात आला. हे रानडे पितापुत्रांना सुद्धा अंदमानात पाठवण्यात आलं होतं आणि पुढे ते तिथेच गेले, पण त्यांनी त्या आगी लावलेल्या होत्या. वासुदेव बळवंतांच्या नावाने असं काही व्हायचं. एकदा मध्य प्रदेशात सुद्धा एका व्यापाऱ्याला चिठ्ठी आली की दुर्गावती किल्ल्यावरती 5,000 रुपये ठेव वासुदेव बळवंत, म्हणून डॅनियलची सेना तिथे गेली. सगळीकडे त्यांनी अगदी पार हे लावलं. त्या व्यापाराला खुणेच्या नोटा वगैरे दिल्या. त्यांनी जाऊन त्या दुर्गावती किल्ल्यावरती ठेवल्या. घरी गेला. 2 दिवस गेले तरी कोणी चालत नाही. म्हणजे वासुदेव बळवंतांनी ते केलंच नव्हतं काम, पण त्यांच्या नावावर बिलं अशी कोणी फाडायचं. त्याप्रमाणे ते एक होता भाग. आता पुण्यामध्येच एका ठिकाणी कीर्तनं चालू होतं आणि बुवा रंगून अगदी कीर्तनं करत होते. त्यावेळेला एका बसलेल्या भगिनीनी तिच्या शेजारी असलेल्या तिच्या मैत्रिणीच्या कानात सांगितलं, कालच आले गाणगापूरहून. ती म्हणाली, बरं मग? अगं ते पोलीस इथे शोधतायत वासुदेव बळवंताला, त्याला काल गाणगापुरात बघितलं. कोणाला सांगू नकोस हां. ती पण बरं म्हणाली आणि तिच्या पलीकडे तिची सख्खी मैत्रीण बसली होती. त्यामुळे तिला सांगितलं, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नकोस. काही वेळातच देवळात सगळीकडे कळलं आणि त्यात एक पोलीस जमादाराची बायको होती आणि तिने ते ऐकल्याबरोबर मधूनच उठली आणि घरी गेली की आपल्या नवऱ्याला बक्षीस मिळेल. आणि तिने जाऊन सांगितलं. ताबडतोब डॅनियलनी 2 माणसं तिथे पाठवली, त्यांना ओळखतील अशी. आणि मग कळलं की होय, हेच वासुदेव बळवंत. वासुदेव बळवंत त्यांच्याबरोबर गोपाळराव साठे होते. दोघंजणं मग तिथून जे निघाले, वासुदेव बळवंतांना पंढरपूरला काही पैसे मिळणार होते, हे रोहिल्यांना द्यायचे होते. पाऊस मी म्हणतो इतका पडतोय आणि ते तशा पावसातून निघाले, अंगामध्ये ताप भरलेला, त्या जुन्या ज्वारांनी परत उसळी काढलेली. आणि अशा वेळेला डॅनियल वासुदेव बळवंतांच्या मागावर निघाला. पहिल्यांदा तो भागानगरला गेला. भाग्यनगर म्हणजेच हैदराबाद ज्याला आपण म्हणतो ते. त्या भाग्यनगरमध्ये त्याला डॅनियलला रिचर्ड मीड भेटला. हा रिचर्ड मीड म्हणजे तात्या टोप्यांना पकडणारा. त्यामुळे त्याच्याकडून काही टिप्स डॅनियलनी घेतल्या आणि मग डॅनियल तिथून गाणगापूरकडच्या रोखाने निघाला. यांना कळलं की डॅनियल आणि त्याचे घोडे आपल्या मागावर आहेत. म्हटल्यानंतर यांनी धावायला सुरुवात केली. तो मध्ये भीमा आड आली. भीमेचं पात्र तर आणखीन तुफानच, तो फुगवटा त्याला आलेला आणि असं ते वाहतंय. एकमेव तिथे होडी होती. त्या होडीवाल्याला त्याने सांगितलं की जरा पलीकडे नेऊन सोडतो. म्हणाला, वेळ लागले का? नदी बघा, मी अशा ह्याच्यात नाही घालू शकत. ते म्हणाले, ठीक आहे, मग मी उडी मारतो. उडी मारायला गेलो तो त्यांनी हात धरला. म्हणाला, महाराज अंग तापलं आहे तुमचं? ते म्हणाले, हो. मग अशात उडी काय मारणार? आता तू नाही तर मग काय करणार? बरं बसा म्हणाला. आणि मग त्यांनी होडीतून पलीकडे त्यांना नेल्याबरोबर त्यांनी जवळच्या झोळीतले पैसे काढले, त्याच्या हातात कोंबले. त्याला म्हणाले, होडी बुडव. तो म्हणाला, काय जोवर डोक्यात गेलाय का काय? म्हणाला, होडी बुडव काय? माझं एवढंच साधन आहे म्हणाला पोट भरण्याचं आणि तेच बुडव म्हणून तुम्ही सांगताय? ते म्हणाले, तुझ्या होडीच्या किमतीपेक्षा जास्त किंमत तुला दिलेली आहे. माझ्या मागावरती जे येत आहेत ना, त्यांना होडीसुद्धा मिळायला नको म्हणून बुडव. आणि तो घेतल्या पैशाला जागला. त्यांनी बुडवली होडी आणि मग हे तिथून परत पळत सुटले. डॅनियल आला, त्यांनी पाहिलं आणि मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे पाठवलं त्यांनी आपल्या लोकांना आणि त्यांनी सुगडं आणली. वाळवलेला भोपळा जो आतून कोरलेला असतो, ते सुगड त्या ह्याच्या पोटाखाली बांधायचं घोड्याच्या आणि घोड्याला पाण्यात लोटायचं. घोडा थोडा वाहत जातो पण तरतो आणि पलीकडे लागतो. म्हणजे ज्या ठिकाणून घोडे पाण्यात घातले त्या ठिकाणून 5-6 मैलावर का होईना पण पलीकडे उतरले. अशा रीतीने त्यांनी होडी ती नदी पार केली आणि आता तो मागे लागला आहे. धावता धावता किती धावणार माणूस, त्यातून अंगात एवढा जीवर भरलेला असताना. शेवटी एका ठिकाणी देवर नावडगी नावाचं गाव होतं. ते देवर नावडगी गाव ओलांडलं त्यांनी. पलीकडे एक बौद्ध विहार होता. त्या बौद्ध विहारात आतमध्ये शिरले आणि एक
बरोबर असलेलं धोतर डोक्यापासून तोंडसुद्धा झाकून घेतलं आणि पडलेच ते तिथे. तोपर्यंत डॅनियलचे घोडे तिथे येऊन पोचले आणि त्यांनी आतमध्ये शिरून माग घ्यायला सुरुवात केली. तो कोणतरी झोपलेला दिसतोय, डोक्यावरून अगदी सगळं घेतलेलं लपेटलेले, पण कमरेला असलेल्या तलवारीची मूठ दिसतीये ना वरती, तो एकदम जाऊन त्यांच्या छातीवर बसला आणि डोक्यावरचं ओढून काढलं आणि म्हणाला, मी तुला अटक केलेली आहे म्हणून. यांनी त्याला त्याही परिस्थितीत उचलून फेकून दिला. आणखीन 4 जण आले, त्यांनी त्यांना पकडलं आणि डॅनियलने त्यांना अटक केली. तिथून त्यांना पुण्यापर्यंत आणण्यात आलं. वासुदेव बळवंतांना अटक झाली. लंडनच्या सुद्धा पेपरमध्ये याची बातमी, आणि ह्या बातम्या आल्यानंतर एकदाचा सरकारने विश्वास टाकला की वासुदेव बळवंत पकडले गेले म्हणून. पकडून त्यांना पुण्यामध्ये आणल्यानंतर पुण्यातल्या लोकांना ही बातमी कळली. आधी लोकांचा विश्वास बसेना. त्यांच्याकरता विशेष न्यायालय पुण्याच्या संगम ब्रिज, आजही आहे संगम ब्रिज, त्या संगम ब्रिजच्या जवळ आज ते एक म्युझियम बनवण्यात आलेलं आहे. त्याच ठिकाणी पूर्वी विशेष न्यायालय हे स्थापन करण्यात आलं. वासुदेव बळवंतांचे तुरुंगामध्ये इतके हाल केले की त्या तुरुंगातच त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न केलेला होता, पण वाचले ते त्यातून. आणि मग त्यांना ज्या वेळेला इथे आणण्यात आणलं त्यावेळेला कोर्ट भरलेलं होतं, खच्चून भरलेलं. आणि त्या कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू झाल्यानंतर न्यायाधीशांनी विचारलं की तुमचे कोणी वकील आहेत का? कोण धाडस करणार? वासुदेव बळवंतांच्या बाजूने उभं राहायला कोण धाडस करणार? त्यामुळे सगळ्या कोर्टामध्ये एक निशब्द अशी शांतता पसरली. कोणी बोलायला काही तयार. न्यायाधीश सांगतायत तसं नसेल तर मग सरकार तुम्हाला सरकारी खर्चाने वकील देईल, जर कोणी उभं राहणार नसेल तर. तर आहेत का कोणी वकील? त्यांनी मान खाली घातली, कारण असं वाटलं की अख्खं आपण इथल्या लोकांच्या करता केलं आणि कोणी आपलं वकीलपत्रसुद्धा घ्यायला येऊ नये पुढे. इतक्यात आवाज आला, वासुदेव बळवंताचा वकील मी आहे म्हणून. आणि लोकांच्या माना वळल्या. कार कार करत पुणेरी वाहनांचा आवाज येत पुणेरीच जाड काठाचं धोतर, बाराबंदी आणि मोठी पगडी डोक्यावरती असलेला माणूस आत येतोय. आपल्या असलेलं उपरणं मागे टाकलं. तेवढ्यात एकाने खवचटपणे विचारलंच की काका, सरकार रागवलं तर काय होईल माहिती आहे ना? तर ते म्हणाले, काय होणार आहे? वासुदेव बळवंताला फाशी दिलंच तर या गणेश वासुदेवाला पण देतील, ह्याच्या पलीकडे दुसरं काय होणार आहे? गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका. सार्वजनिक काका पुढे आले आणि त्यांनी वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घेतलं. पूर्वी ते उत्तम वकीलच होते. वकिली सोडून सार्वजनिक सभा त्यांनी स्थापन केलेली होती. आणि मग त्यांनी हे सांगितल्यानंतर खटला काय, फक्त 2 दिवस चालला. सेशन्स कमिट झाला. सेशन्समध्ये गेल्यानंतर तिथे मुंबईचे प्रसिद्ध वकील होते महादेव चिमणाजी आपटे. या महादेव चिमणाजी आपट्यांनी वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घेतलं. त्यांनी इथं सगळेच आरोप खोडून काढले. जे जे आलेले होते त्या सगळ्यांचे मुद्दे खोडून काढले. पण सगळ्यात शेवटी भाषण काही करायचे का, सगळ्यात शेवटी काही बोलायचे का म्हणून आरोपीला विचारल्यानंतर वासुदेव बळवंतांनी विचार केला की आता हाच मौका आहे. सगळं स्वतःच मान्य करून टाकलं. माझ्या देशातल्या लोकांची अवस्था बघून मला असं वाटत होतं की त्या दधीचीनी आपल्या अस्थी काढून दिलेल्या होत्या देवकार्यासाठी. मी देवाला प्रत्येही हीच प्रार्थना करायचो की माझ्या शरीरामध्ये असलेलं मज्जा, रक्त, अस्थी सगळं घे, पण काही कर, पण माझ्या देशबांधवांना सुखी कर. मी सातत्याने याच विचारात असायचो. तो इतका झपाटलो गेलेलो होतो की मी येता जाता, उठता बसता, जेवता, स्नान करता इतकेच नव्हे तर शौचाला गेलेलो असतानासुद्धा माझ्या देशबांधवांसाठी मी काय करू शकेन याचाच विचार मी करत होतो. सरकारी खजिना लुटण्याची माझी कल्पना एका मुसलमानांनी फोडली आणि त्यामुळे तो लुटता आला नाही. तोच देशघातकी होय. असं करून त्यांनी काहीही करून गोऱ्यांचं राज्य इथून उलथून लावून भारतीय प्रजासत्ताक निर्माण करणं हे माझं ध्येय होतं. लक्षात घ्या, प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारीला साजरा करतो, पण ब्रिटिश कोर्टामध्ये प्रजासत्ताक हा शब्द पहिला उच्चारला गेला तो वासुदेव बळवंतांच्या मुखातून. पण हे आम्हाला माहिती नसतं. तर हे हिंदी प्रजासत्ताक निर्माण करणं हे माझं ध्येय होतं. आणि असं एकदा स्वराज्य निर्माण झालं की त्या स्वराज्यातूनच पुढे आमच्या लोकांस चांगले दिवस येतील असे माझे म्हणणे. पण आम्ही लोक दुर्दैवी, आम्हाला शरम करायला नकोत, मात्र फायदा त्वरित हवा. हे वाक्य आजही किती लागू आहे बघा.
आम्हाला श्रम करायला नकोत, मात्र फायदा त्वरित हवा. एवढं सगळं सांगितल्यानंतर मग वासुदेव बळवंतांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तीही या देशात नाही, म्हणून त्यांना तेहरान नावाच्या आगबुटीत बसवण्यात आलं आणि एडनकडे त्यांची रवानगी करण्यात आली. आमची अवस्था ही आहे की मी तर शाळा महाविद्यालयातूनही भाषणं करत असतो. मी लोकांना जर विचारलं हे एडन आलं कुठे, तर मला वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत. दुर्दैव आहे की शाळेमधल्या शिक्षकांनी सुद्धा बरोबर चुकीची उत्तरं दिली आहेत. एडन कोणी सांगतं अंदमान, कोणी सांगतं रत्नागिरीच्या जवळ, कोणी सांगतं ब्रह्मदेश, पण सुदान नावाच्या देशात एडन आलं हे लोकांना माहिती नाही. दुसरी गंमत आपल्याला सांगतो की एडन हे तत्कालीन ब्रिटिश मुंबई प्रॉव्हिन्सचा एक भाग होतं. एडन हे मुंबई प्रांताचा एक भाग होतं आणि ब्रिटिशांच्या ताब्यात असलेलं एडन बंदर आहे आणि त्या बंदरावरतीच असलेलं तुरुंग आहे. आणि त्या तुरुंगामध्ये त्यांना न्यायचं ठरलं. पत्नीची काय अवस्था असेल, कारण तिला त्या सगळ्या धामधुमीत पडण्यापूर्वी त्यांनी जुन्नरला पाठवून दिलं होतं माहेरी. त्या दिवसापासून शेवटपर्यंत पतीची भेटच झाली गोपिकाबाईंची. धामधुमीत पकडले गेले, तुरुंगात आहेत, केस चालू आहे, फक्त कानावर येणाऱ्या बातम्या, याच्या पलीकडे काही नाही. आणि मग एवढं झाल्यानंतर त्यांना तिकडेही जाता जाता त्यांनी काय केलं तर असलेली वाळू धोत्रामध्ये बांधून दिली. मायभूमीची माती माझ्याबरोबर असावी. आणि तिथे ते गेले. तिथे गेल्यानंतर तिथेही प्रचंड हाल. 10 महिने कसे बसे काढले. जानेवारीमध्ये त्यांना नेलेलं, 9 जानेवारीला एडनला पोचलेले. ऑक्टोबरपर्यंतचा काळ कसाबसा काढला आणि मग विचार केला की नाही, किती काळ हे असं राहायचं आहे, इथे खितपत थोडीच मरायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आणि मगच मरायचं. शरीर कमावलेलं होतंच. त्यांनी त्या बेड्यांना आणि रोजच्या असलेल्या जे काही त्यांना तिथे त्रास होते त्या सगळ्याला अजिबात दाद दिलेली नव्हती शरीराने. एक दिवस रात्री सगळेजण कधी झोपतात कधी नाही तेही सगळं बघून घेतलेलं. बरं, अंगात ताकद किती असेल ह्याचा फक्त एक अंदाज आपण करा बरं का. कारण रात्री ज्या वेळेला त्या तुरुंगाची दारं बंद झालेली होती, त्या बंद झालेल्या दारांच्या असलेल्या ज्या बिजागऱ्यांच्या नकोच्या असतात, नकोच्याची बिजागरं कोकणामध्ये वगैरे आपण बऱ्याच वेळेला पाहिली असेल, एक ठराविक दिशेनीच खिडक्या वगैरे त्या बिजागऱ्या त्याच्यामध्ये बसवता येतात बरोबर. आता आल्या ते स्क्रूच्या बिजागऱ्या असतात, पण पूर्वीच्या काळच्या ज्या बिजागऱ्या असायच्या त्यांना असे लोखंडी नकोचे असायचे, ते वर आलेले असायचे. त्याच्यामध्ये बेडी अडकवली आणि अंगच्या जोरावर बेडी तोडली. बेडी ही वस्तू सहसा तुटणारी नसते आणि बेडी तोडल्यानंतर तुरुंगाची दारंसुद्धा त्याच बिजागऱ्यांची होती ना. त्यांना विळखा घातला, कारण साखळीचं कुलूप होतं, त्यामुळे उखडायची तर दोन्ही दारं, तर दोन्ही दारांना विळखा घातला. दंडाचे सगळे मानेचे स्नायू तटून फुगले, घामाचे ओघळ व्हायला लागले आणि तेच जोरदार श्वास आतमध्ये घेतला. खट्टकन एकच जो काही जोराचा झटका दिला, त्यामध्ये दोन्ही दारं हातात. दारं घेऊन बाहेर पडले. मध्यरात्र उलटलेली होती. 14 फुटाचं जवळपास तट आहे. दारं 8-9 फुटाचीच. दार तिथे आणखीन परत तिरकं लावलं आणि ते घेतलेलं प्रशिक्षण आहे ना, तलवारसुद्धा दातात पकडून भिंत चढून जायची, ते प्रशिक्षण कधी कामाला येणार. त्यामुळे कारण काय आहे, ते जे जागतेराव करत हिंडणारे असतात ना, ते सुद्धा शेवटी माणसंच असतात ना, त्यामुळे त्यांना झोप येतेच. आणि म्हणून ते पहाट व्हायला लागली, साधारणपणे 1:30 वगैरे 2 झाले की झोप येते त्यांना आणि मग तेही झोपायचे. त्यामुळे आता कोणीही नव्हतं. फक्त पलीकडे काय आहे माहिती नव्हतं. पलीकडे खंदक असेल तर काटे कुठे असतील तर काट्याकुट्यांवर पडू, दगड असतील तर दगडांवर आपटू, काहीही माहिती नाही. अंधार गुप्प आणि पलीकडे काय माहीत नाही. लांब वर गेले, धावत आले आणि त्या तिरक्या ठेवलेल्या दारांवरती जेमतेमच पावलं रुतवत एकदम उडी घेतली ती ताटावर आणि ताटाच्या पलीकडे बाहेर शरीर झुकून दिलं. धप्पकन आवाज आला, वाळूत पडले. नशीब विचार केला, वाळूतच पडलो आहे. आणि मग तिथून धावायला सुरुवात केली. सकाळ झाल्याबरोबर सगळीकडे बोंबाबोंब, कारण सकाळी पहिल्यांदा उठल्याबरोबरच एका रक्षकाने दुसऱ्याला विचारलं की ते समोर काहीतरी विचित्र दिसत नाही तुला. तो म्हणाला, विचित्र काय? अरे हा, म्हटलं तिथलं दारच नाही. तो म्हणाला, दार सोड, आतला पण नाही.
मग दारं पाहिली ती तिथे वाकडी करून ठेवलेली, आणि मग हा कैदी पळाला. म्हणून मग सगळीकडे त्या सगळ्या सोमाली लोकांना ब्रिटिशांनी सांगितलं 100 रुपये इनाम. ते मुळातच दरिद्री लोक सोमाली, आजही दरिद्रीच आहे तो देश, आणि आजही त्या देशातच हाणामारी चालू आहे. त्याचे 2 भाग झालेले आहेत परत येमेनचे. आणि मग सगळीकडून हे उंटावरचे शहाणे उंटावरून शोधायला निघाले त्यांना. आता उंटाची स्पीड आणि माणसाची अर्थातच फरक आहे. त्यामुळे 12 मैल हे रातोरात पळालेले, बीर ओबेद नावाच्या गावापर्यंत जाऊन पोचलेले, आणि तिथे शेवटी सापडले. तिथून त्यांना फरफटत आणण्यात आलं. आणि मग आता हातापायामध्ये जाडजूड बेड्या विशेष तयार करून घेतलेल्या, गळ्यामध्ये 25 किलोचा दगड आला, आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 कोठडीत उभं राहण्याची शिक्षा. बघता बघता शरीर खंगायला लागलं. शरीरात टीबीनी कधी प्रवेश केला ते कळेना. हातातल्या आणि पायातल्या बेड्या आपसूक गळून पडायला लागल्या, इतकं अस्थिपंजर शरीर झालं. अशा अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये तिथे फक्त एक बर्वे नावाचे डॉक्टर जे मिळालेले होते, त्या डॉक्टर बर्व्यांनी सांगितलं की असं करून नाही चालणार. म्हणाले तुम्ही काहीतरी खात जा, आज ना उद्या सुटाल, जायचं आहे तुम्हाला परत. नाही म्हणाले, आता असं सांगून काही उपयोग नाही, आणि मला हवं ते अन्न इथे मिळत नाही म्हणाले, मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे. बर्व्यांनी तिथून बटाटे आणि दूध मिळण्याची सोय केलेली होती, पण तरीही अवस्था फार बिकट होती. आणि अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आडवं पडलेलं असताना 17 फेब्रुवारी 1883 संध्याकाळी 4चा सुमार वगैरे असेल, ज्यांना उठण्याची शक्ती नव्हती ते वासुदेव बळवंत एकाएकी उठून बसले, आणि त्या डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर एक गोष्ट लक्षात ठेवा, या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मी जगू देणार नाही सुखाने. दुसऱ्या क्षणाला धाडकन पडले, ते गेले. तिथल्या तिथेच समुद्रकिनाऱ्यावरच त्यांची चिता रचण्यात आली, आणि घाईघाईने ती सगळी रक्षा समुद्रात लुटूनही देण्यात आली. घरच्यांना फक्त तार कळवण्यात आलं, आणि मग शास्त्राप्रमाणे चिता रचून त्याच्यावर एक पिठाची बाहुली ठेवून दहन करणं वगैरे असे भाग करण्यात आले. पण वासुदेव बळवंतांनी ते जे सांगितलं होतं त्यावेळेला ही बातमी पुढे ज्या वेळेला वर्तमानपत्रात आली, तेव्हा घरी वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर कोपऱ्यामध्ये एका बापानी आपल्या धोतराच्या सोग्याने डोळे पुसले. ते पाहून तिथे असलेल्या त्याच्या मुलांनी विचारलं, काय झालं, तुम्ही रडताय का? त्या काळात अशी मुलं होती, तेव्हाचं सांगतोय. बापाच्या डोळ्यात पाणी आलं तर विचारायची. आजकालची पोरं म्हणतात आमचा बाप काय रडकाच आहे, केव्हाही रडतं. तर तसं नसायचं, त्या काळातलं सांगतोय. तर बापाने सांगितलं, अरे तुझा माझा बाप गेला म्हणून रडतोय. तर म्हणाले म्हणजे म्हणाले, अरे उभं आयुष्य ज्यांनी भारताच्या स्वराज्याकरता खर्ची घातलं ते वासुदेव बळवंत फडके आज गेले. म्हणाले, बरं मग ते आपले कोणी होते का? आपले कोणीच नव्हते, पण आपले सर्व काही होते असं समजायला काही हरकत नाही. अच्छा, मग ते गेले म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आहे का? नाही, नुसतं तेवढंच नाही आहे की ते गेले, आता आपला वाली कोण? तेव्हा त्या मुलाला असं वाटलं, कोण का, आपण का नाही? त्या मुलाचं नाव दामोदर हरी चापेकर. तो भाग पुढच्या व्याख्यानात ऐकू. तूर्तास इथे थांबतो. वंदे मातरम.